लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर या दिवशी जमा होणार होता, परंतु तो आता हळूहळू जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. तर ते पैसे तुमच्या बँक खात्यावर आले का नाही ते तुम्ही असे चेक करा. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेला लिंक असणे गरजेचं आहे. तर बघा, पहिला पर्याय आहे, तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता. हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे, तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या ॲपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाउनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही ते तपासू शकता. तर बघा, तुमचं बँक जे आहे त्या बँकेच्याच ॲपवरून तुम्हाला बँक स्टेटमेंट चेक करायचे आहे. त्याच्यावरून तुम्हाला बॅलन्स चेक करायचे आहे. कोणताही थर्ड पार्टी ॲप उघडून तुम्हाला त्याच्यामधून तुमचा आधार नंबर, बँक नंबर टाकून तुम्हाला बॅलन्स चेक करायचा नाही. त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. तिसरा पर्याय आहे, तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे का ते चेक करा. आणि चौथा पर्याय आहे, तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत की नाही ते तपासू शकता. पाचवा पर्याय आहे, जर तुमच्याकडे ATM असेल तर तुम्ही ATM मशीनद्वारे बॅलन्स चेक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.